गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण भागांचे प्रकाराचा अभ्यास करतोय. याच्या अगोदर आपण भागांचा पहिला प्रकार समहक्क भागाचा अभ्यास केलेला आहे. आज आपण अग्रहक्क भाग हा जो भागांचा दुसरा प्रकार आहे. दोनच प्रकार आहेत, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. तर अग्रहक्क भागाचा अभ्यास आज आपण करणार आहे. अग्रहक्क भाग म्हणजे काय, तर या भागांना काही विशेष सवलती व अग्रक्रम हक्क असतात जे समहक्क भागधारकांना दिले जात नाही. त्यांना अग्रहक्क भाग असं म्हटलं जातं. मग हे विशेष सवलती किंवा हक्क कोणकोणते आहेत, तर पहिला हक्क आहे लाभांश देण्याच्या वेळी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. कंपनी ज्या वेळेला लाभांशाची घोषणा करते त्यावेळेला सर्वात अगोदर लाभांशाचं वाटप हे अग्रहक्क भागधारकांना केलं जातं. आणि दुसरा हक्क आहे कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेला भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. कंपनीचं ज्या वेळेला विसर्जन होत असतं तर त्यांचे भाग भांडवल जे आहे कंपनीमध्ये गुंतवलेलं त्याची परतफेड करण्यासाठी अग्रहक्क भागधारकांचा विचार सर्वप्रथम केला जातो. आपण भांडवल उभारणीचे स्रोत यामध्ये आपण पाहिलेलं आहे की कंपनी कर्जाऊ भांडवल घेत असते, तसेच भागांची विक्री करत असते, कर्जरोख्यांची विक्री करून भांडवल उभा करत असते. तर या सर्वांच्या मध्ये सर्वात अगोदर हे अग्रहक्क भागधारकांचं भांडवल हे परतफेड केली जाते. तसेच अग्रहक्क भागधारकांस लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने दिला जातो. त्यांना दिला जाणारा लाभांश हा अग्रक्रमाने म्हणजे अगोदर दिला जातो, तसेच तो निश्चित दराने दिला जातो. लाभांशाचा दर पूर्व निर्धारित असतो, अगोदर निश्चित केलेला असतो लाभांशाचा दर हा. तर तो कंपनी ज्या वेळेला अग्रहक्क भागांची विक्री करत असते त्याच वेळेला त्याच्यावर मिळणारा लाभांशाचा दर हा ठरलेला असतो. अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो. अग्रहक्क भागधारकांना कंपनीच्या वेगवेगळ्या मुद्द्यावर मतदानाचा अधिकार, सर्वसाधारण अधिकार नसतो. पण ज्या वेळेला अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होणार असेल त्यावेळेला त्या मुद्द्यासाठी ते मतदान करू शकतात. म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीवर जर परिणाम होणार असेल तर अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. मग त्यामध्ये उदाहरणार्थ अग्रहक्क भागधारकांचे जे हक्क आहेत आपण पाहिले होते, तर त्या हक्कामध्ये बदल करायचा असेल किंवा कंपनीची जर विक्री करायची असेल तर त्या संदर्भात अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार दिला जातो. अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे नियंत्रक नाहीत. जसं समहक्क भागधारक जे त्यांना आपण काय म्हणतो की ते कंपनीचे मालक तसेच नियंत्रक असतात, तसं अग्रहक्क भागधारक नसतात. कारण अग्रहक्क भागधारक हे फक्त त्यांच्या फायद्याचाच विचार करून कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात. पण समहक्क भागधारक जे आहेत ते कंपनीला नफा झाला किंवा तोटा झाला या सर्वांची जबाबदारी ही समहक्क भागधारकांची असते. त्यामुळे अग्रहक्क भागधारक हे सहमालक असतात पण ते नियंत्रक नसतात, म्हणजे कंपनीवर त्यांचं नियंत्रण नसतं. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात ते खरेदी करतात. म्हणजे अग्रहक्क भाग हे कोण खरेदी करतं, तर सावधपणे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हे अग्रहक्क भागांची खरेदी करत असतात. कारण त्यांना त्यांच्या मुद्दलाची सुरक्षितता व नियमित लाभांश याचीच काळजी असते. ज्या वेळेला त्यांना त्यांच्याकडून मिळणारा लाभांश आहे त्याचा सुरक्षित लाभांश व त्यांची जी मुद्दल आहे त्याची सुरक्षितता आवश्यक असते. असे भागधारकच अग्रहक्क भागांची खरेदी करत असतात. आपला पुढचा पॉईंट आहे अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये. अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये आपण पाहतोय बघा. पहिलं वैशिष्ट्य आहे लाभांशासाठी अग्रहक्क.
म्हणजे ज्या वेळेला कंपनी लाभांश जाहीर करते जाहीर करत असते त्यावेळेला अग्रहक्क भागधारकांना हा दिला जाणारा लाभांश हा अग्रक्रमाने दिला जातो. हा आपण हक्क पण पाहिला होता. तसंच हे काय आहे, ते अग्रहक्क भागाचे एक वैशिष्ट्य आहे. जे समहक्क भागधारकांना दिल्या जाणाऱ्या लाभांशाच्या अगोदर अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जात असतो, जो कंपनीच्या नेट प्रॉफिटमधून दिला जात असतो. त्याच्यावरती सर्वप्रथम दावा हा अग्रहक्क भागधारकांचा असतो. दुसरा आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. हा पण हक्क आपण पाहिलेला आहे, जे वैशिष्ट्य पण आहे. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते. कंपनीचं ज्या वेळेला विसर्जन होत असतं त्यावेळेला कंपनीला अग्रहक्क भागधारकांचे भांडवल जे आहे ते सर्वात अगोदर परतफेड करणं आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर इतरांचं दिलं जातं. मग ज्यावेळेला जर कंपनी तोट्यात असेल किंवा कर्ज जास्त असेल कंपनीवर, तर कंपनीला अगोदर अग्रहक्क भागधारकांचं देणं आवश्यक असतं. त्यामुळं जर तोटा किंवा नुकसान होणारा असेल तर त्याची जबाबदारी ही समहक्क भागधारकांच्यावर असते. पुढचा पॉईंट आहे, वैशिष्ट्य आहे निश्चित परतावा. अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. त्यांचा लाभांश हा पूर्वनिर्धारित असतो. लाभांशाचा दर हा पूर्वनिर्धारित असतो आणि तो निश्चित दराने दिला जातो. हा निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो किंवा नित दराने दिला जातो. एक ठराविक रक्कम असते किंवा एक ठराविक दर 10%, 15% की असा दर ठरलेला असतो, त्या दराने दिला जात असतो. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो. अग्रहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांश आहे तो फक्त नफा कंपनीला झाला असेल तर त्यामधूनच दिला जात असतो. लाभांशाचा दर निश्चित असला तरी कर्जावरील निश्चित व्याज दर व या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. म्हणजे कंपनी ज्या वेळेला अग्रहक्क भागांची विक्री करते त्यावेळेला अग्रहक्क भागधारकांना निश्चित दराने लाभांश देण्याची घोषणा करत असते. म्हणजे आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतलं तरी पण तो दर निश्चित असू शकतो, परंतु अग्रहक्क भागधारकांना मिळणारा लाभांश आणि कंपनीने घेतलेल्या कर्जावर दिले जाणारे व्याज या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आर्थिक संकटाच्या काळात संचालकांनी कोणताही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. कंपनी जर आर्थिक संकटात असेल आणि त्यावेळेला जर संचालकांनी लाभांशाचं वाटप लाभांश न देण्याचा निर्णय घेतला असेल तर अग्रहक्क भागधारकांना त्या न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये पाहतोय आपण. त्याच्यामधील पहिले 3 वैशिष्ट्यांचा अभ्यास करून झालेला आहे. लाभांशासाठी अग्रहक्क, भांडवल परतफेडीचा अग्रहक्क, निश्चित परतावा आणि चौथं वैशिष्ट्य आहे भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाहीत. एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची परतफेड केली जाते. अग्रहक्क भागधारक जे कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात किंवा कंपनीमध्ये भांडवलाचा पुरवठा करत असतात, तर ते भांडवल जे आहे ते कायमस्वरूपी भांडवल नसते. एका ठराविक कालावधीनंतर अग्रहक्क भागधारकांच्या भांडवलाची परतफेड करणं आवश्यक असते किंवा केली जाते. कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. कंपनी ज्या वेळेला अग्रहक्क भागांची विक्री करते त्यावेळेला अग्रहक्क भागांचे
प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये न परतफेडीचे अग्रहक्क भाग, न परतफेडीचे अग्रहक्क भाग हा एक प्रकार आहे. तर न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री सध्या कंपनी करू शकत नाही, कारण त्याच्यावरती निर्बंध घातलेले आहेत. कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये हे अग्रहक्क भाग भांडवल गोळा केले जाते. कंपनीची स्थापना झाल्यानंतर अग्रहक्क भाग भांडवल हे गोळा केलं जात असतं. हे भाग कंपनीच्या अतिरिक्त भांडवलाची गरज भागवण्यासाठी विक्रीस आणले जातात. कंपनीची स्थापना झाल्यानंतर कंपनीला जर अतिरिक्त भाग भांडवलाची आवश्यकता असेल तर अग्रहक्क भागांची विक्री केली जाते व अतिरिक्त भांडवलाची गरज भागवली जाते. लाभांशाचा दर तसेच बाजार मूल्य यात चढ उतार होत नसल्याने अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल समजले जातात. अग्रहक्क भागावर मिळणारा लाभांशाचा दर तसेच त्या भागाचं बाजार मूल्य याच्यामध्ये कमी जास्त किंमत होत नाही, त्यामुळं हे भांडवल जे आहे ते सुरक्षित भांडवल असं समजलं जातं. आपण पाहतो बघा, शेअर मार्केटचा अभ्यास कोण करत असेल तर त्यांना माहीत असेल. आपण जे शेअर मार्केट सध्या बघा हे चाललंय ना की बऱ्याचशा कंपन्या तोट्यात आहेत किंवा कोरोनामुळे बऱ्याचशा कंपन्या बंद पडलेल्या आहेत. अशा वेळेला मोठमोठ्या कंपन्यांच्या शेअरची किंमतसुद्धा कमी झालेली आहे. तर समहक्क भागधारक भाग आहेत त्या भागामध्ये असे चढ उतार होत असतात, पण अग्रहक्क भाग जे आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या किमतीमध्ये चढ उतार होत नाही. जो दर ठरलेला आहे तोच राहत असतो. त्यामुळे सुरक्षित भांडवल असं अग्रहक्क भागांना समजलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे बाजार मूल्य. अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्याचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांशी याची तुलना केल्यास या भागांची मूल्यवृद्धी होत नाही. अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांश हा काय असतो? स्थिर असतो. त्यामुळे त्याचं बाजार मूल्य बदलत नाही. ज्या प्रकारे समहक्क भागांची किमतीमध्ये चढ उतार होत असतो, तर त्यांची तुलना केली असता अग्रहक्क भागांच्या मूल्यामध्ये वाढ होत नाही, तो स्थिर राहतो. पुढचं वैशिष्ट्य आहे मतदानाचा अधिकार. ह्याचा पण अभ्यास आपण केला मगाशी की मतदानाचा अधिकार कधी असतो, तर त्यांच्या गुंतवणुकीवर जर प्रत्यक्ष परिणाम होणार असेल तर त्यावेळेला अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार दिलेला असतो, पण अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण अधिकार नसतो. मग त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर परिणाम होणार असेल तर त्यावेळेला त्यांना मतदानाचा अधिकार दिला जातो. कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्यांना नाही. थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना जे अधिकार आहे त्या अधिकारावर जर परिणाम होणार असेल तर अशा गोष्टीवर त्यांना मतदान करण्याचा अधिकार दिला जातो. उदाहरणार्थ भाग भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमधील बदल. त्यांनी गुंतवलेले भाग भांडवल आहे त्या भाग भांडवलामध्ये काही बदल होणार असतील किंवा 2 वर्षापासून लाभांशाची थकबाकी असेल तर अशा मुद्द्यासाठी ते मतदान करू शकतात. म्हणजे ते जे गुंतवणूक करत असतात ते सुरक्षित गुंतवणूक म्हणूनच अग्रहक्क भागांची खरेदी करत असतात, परंतु जर त्यांना 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापर्यंत जर लाभांशाचं वाटपच नाही झालं तर अशा वेळेला ते मतदान करू शकतात आणि आपल्या हक्कासाठी ते भांडू शकतात.
पुढचं वैशिष्ट्य आहे जोखीम. सावध असणारे गुंतवणूकदार सर्वसाधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. जे गुंतवणूकदार सावध आहेत, त्यांना नियमित परतावा आवश्यक आहे, त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहावी असं ज्यांना वाटतं, असे गुंतवणूकदारच अग्रहक्क भागांची खरेदी करत असतात. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडीत आहेत. त्यांनी गुंतवलेल्या भांडवलाची सुरक्षितता तसंच त्यांना मिळणारा लाभांशावरील निश्चित लाभांश हे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडीत आहेत. त्यामुळे मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते, अशा वेळी या भागधारकांना अग्रहक्क एक वरदानच असते. त्यामुळं ज्या वेळेला मंदी येते अर्थव्यवस्थेमध्ये, अशा वेळेला त्यांना मिळणारा लाभांश हा निश्चित दराने असल्यामुळं त्यांचं नुकसान होत नाही, तर त्यांना तो मिळतच राहतो त्यांच्या ठरलेल्या दराप्रमाणे. पण इतरांना तशी सवलत भेटत नाही. पुढचं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य. समहक्क भागापेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य जास्त असते. आपण पाहिलं होतं दर्शनी मूल्य, समहक्क भागांचं दर्शनी मूल्य 1 रुपये 10 रुपये या पटीमध्ये असू शकतं, परंतु अग्रहक्क भागाचं दर्शनी मूल्य हे 100 रुपये किंवा 100च्या पटीमध्ये इतके असते. म्हणजे समहक्क भागांच्या तुलनेत अग्रहक्क भागाचे दर्शनी मूल्य हे जास्त असते. आणि याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे हक्क भाग व बोनस भाग. हक्क भाग व बोनस भाग हे अग्रहक्क भागधारकांना मिळत नाही किंवा त्यासाठी ते पात्र नसतात. आपण पाहिले हक्क भाग आणि बोनस भाग हे कशातून दिले जातात, तर कंपनीला जो नफा होत असतो त्याच्यातून काही रक्कम ही कंपनीच्या भविष्यकालीन तरतुदीसाठी राखून ठेवली जात असते आणि अशा राखीव निधीतून कंपनी हक्क भाग किंवा बोनस भागांचं वाटप करत असते. त्यामुळे अग्रहक्क भागधारकांना फक्त त्या वर्षीच्या नफ्यामधूनच लाभांश दिला जातो आणि अशा साठवलेल्या किंवा सुरक्षित असलेल्या लाभांशातून अग्रहक्क भागधारकांना हक्क भाग व बोनस भाग याचे वाटप केले जात नाही. त्याचा अधिकार समहक्क भागधारकांना असतो. आणि याच्यातला शेवटचं आपलं वैशिष्ट्य आहे गुंतवणूकदाराचे स्वरूप. माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. ज्यांची जास्त अपेक्षा नाहीत की त्यांना प्रत्येक महिन्याला किंवा ठराविक कालावधीनंतर ठराविक रक्कम मिळावी अशी अपेक्षा असेल, तर तेच गुंतवणूकदार अग्रहक्क भागांची खरेदी करतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेत स्वारस्य असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. म्हणजेच काय, जे गुंतवणूकदार सावध आहेत त्यांना त्याच्या ह्याच्यात परिवर्तन नको आहे, सातत्य हवं आहे, तसेच त्याच्या भांडवलाची सुरक्षितता आवश्यक आहे आणि गुंतवणुकीवर स्थिर परतावा आवश्यक आहे, अशी अपेक्षा असणारे गुंतवणूकदार जे आहेत तेच काय करत असतात, अग्रहक्क भागामध्ये गुंतवणूक करत असतात. या आत्ता जो आपला भाग झालेला आहे शिकून, याच्यावरती तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. अग्रहक्क भाग म्हणजे काय आणि अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये लिहा. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी लिहून ठेवायचं आहे आपल्या वहीमध्ये आणि उद्याच्या तासाला आपण अग्रहक्क भागांचे प्रकार याचा अभ्यास करणार आहे.
तुम्हाला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मोठे प्रश्न जे विचारले जातात त्यातले 3 प्रश्न जे आहेत महत्त्वाचे आहेत या लेसनवरती आहेत. पहिला प्रश्न मी सांगितला होता, समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांचे प्रकार सांगून समहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न अग्रहक्क भागांच्यावर असतो. अग्रहक्क भाग म्हणजे काय सांगून अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये लिहा किंवा अग्रहक्क भागांचे प्रकार या दोन्हीपैकी एक कोणता तरी येत असतो. म्हणजे याच्यातील प्रकार अग्रहक्क भागांचे प्रकार जास्त आहेत, त्यामुळं ह्याचा वेगळा प्रश्न येऊ शकतो आणि वैशिष्ट्येही जास्त आहेत, त्यामुळं या दोन्हीपैकी एक कोणता तरी प्रश्न तुम्हाला ह्याच्यावरती विचारला जातो. त्यामुळे हा लेसन तुम्ही व्यवस्थित करावा अशी अपेक्षा आहे.